आज नागपुर से एक बेहद चौंकाने वाली खबर सामने आई है, जहां पुलिस ने एक ऐसे शख्स को गिरफ्तार किया है जो खुद को नेशनल इन्वेस्टिगेशन एजेंसी यानी एनआईए का अधिकारी बताकर लोगों को ठग रहा था। जी हां, इस आरोपी का नाम प्रहलाद दिलीप कुमार सिन्हा है, जिनकी उम्र मात्र 25 साल है। सिन्हा मूल रूप से झारखंड का रहने वाला है, लेकिन वर्तमान में नागपुर के साड़गांव इलाके में रह रहा था। पुलिस को सूचना मिली थी कि एक व्यक्ति खुद को सरकारी अधिकारी बताकर यशोधरा नगर इलाके में संदिग्ध गतिविधियों में लिप्त है। सूचना मिलते ही क्राइम ब्रांच के यूनिट 5 और नागपुर ग्रामीण पुलिस की टीम हरकत में आई। आरोपी को पकड़ने के लिए करीब 1.5 से 2 घंटे तक फिल्म स्टाइल में उसका पीछा किया गया। आखिर में पुलिस ने साड़गांव इलाके में घेराबंदी कर उसे धर दबोचा। तलाशी के दौरान उसके पास से एनआईए का फर्जी प्रमाण पत्र, विभिन्न तारीखों वाले आधार कार्ड, पैन कार्ड और चुनाव कार्ड बरामद हुए हैं। पुलिस ने आरोपी के पास से एक कार और मोबाइल फोन समेत कुल 3,25,000 रुपए का सामान जब्त किया है। आरोपी के खिलाफ फर्जीवाड़ा और धोखाधड़ी के गंभीर मामलों में एफआईआर दर्ज कर ली गई है। फिलहाल आरोपी पुलिस की हिरासत में है और मामले की आगे की जांच यशोधरा नगर पुलिस कर रही है। मी एरियामध्ये पेट्रोलिंग करत असताना क्राइम ब्रांच युनिट 5 चे पथक आणि आम्हाला माननीय डीसीपी डिटेक्शन सर श्री माकणीकर सर यांनी माहिती दिली की एक व्यक्ती स्वतःची गव्हर्नमेंट ऑफिसर असे दाखवून त्याचे ओळखपत्र दाखवून यशोधरा नगर एरियामध्ये फिरत असल्याची आणि तोतेगिरी करत असल्याची माहिती मिळाली। त्यानुसार आम्ही तात्काळ आमच्या पथकासह त्या ठिकाणी हजर झालो आणि त्याची माहिती घेऊन त्या गाडीचा नंबर आणि मोबाईल नंबरचा आम्ही मागोवा घेत त्याचा पाठलाग सुरू केला। सदरचा व्यक्ती हा वाटोडा, त्यानंतर हुडकेश्वर, त्यानंतर छत्रपती चौक, एअरपोर्ट स्टेशन, त्यानंतर पुढे हिंगणाच्या जामठा आणि हिंगणा, त्यानंतर बुटीबोरीच्या दिशेने जात असताना मी तात्काळ सदरची माहिती नागपूर कंट्रोल रूम यांना दिली आणि त्याचबरोबर नागपूर ग्रामीण कंट्रोल रूम यांना दिली। त्या आधारे आरोपीचं लोकेशन घेऊन हिंगणा पोलीस स्टेशनचे पीआय यांनी सुद्धा नाकाबंदी तात्काळ लावली। हुलकावणी देऊन तो व्यक्ती पुढे गाडीसह पळत होता। हा 1.5 तास त्याचा प्रवास सुरू असताना त्याचा पाठलाग करताना बुटीबोरी पोलीस स्टेशनचे पीआय आणि त्यांचे तपास पथक यांच्या मदतीने आम्ही त्याला सातगाव पोलीस स्टेशन बुटीबोरीच्या एरियामध्ये आम्ही त्याला ताब्यात घेतलं आणि आणून त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे आम्हाला एक बनावट ओळखपत्र, नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी एनआयएच्या नावाचं एक बनावट ओळखपत्र आम्हाला मिळून आलं। त्याचबरोबर त्याचे आधार कार्ड, पॅन कार्ड आणि इलेक्शन कार्ड यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या डेट ऑफ बर्थ आम्हाला दिसून आल्या। त्यानुसार त्याला व्यक्तीला ताब्यात घेतलं। त्याचं नाव आहे प्रहलाद दिलीप कुमार सिन्हा, वय 25 वर्ष, राहणार सातगाव बुटीबोरी। त्याचं मूळ गाव झारखंड इथं असल्याची माहिती मिळाली आहे। सदरच्या इसमाकडून जी काही वाहन होतं एक कार, ती सुद्धा आम्ही त्याची ताब्यात घेतलेली आहे आणि एक मोबाईल आणि इतर ओळखपत्र असं आम्ही 3,25,000चा मुद्देमाल आम्ही जप्त केलेला आहे आणि आरोपीला ताब्यात घेऊन पोलीस स्टेशन यशोधरा नगर या ठिकाणी त्याच्या विरुद्ध तोतेगिरी करण्यासाठी बनावट ओळखपत्र धारण केलं। या आधारे त्याच्या विरुद्ध आम्ही अपराध दाखल केलेला आहे। आरोपी सध्या पोलीस कस्टडीत पोलिसांच्या ताब्यात असून माननीय न्यायालयाच्या आदेशाने पुढील तपास पोलीस स्टेशन यशोधरा मार्फतीने आम्ही करीत आहोत। सदर ची कारवाई माननीय पोलीस आयुक्त श्री रवींद्र कुमार सिंगल सर, त्याचबरोबर जॉईंट सीपी रेड्डी सर, ॲडिशनल सीपी क्राईम श्री परदेशी सर, त्याचबरोबर आमचे डीसीपी डिटेक्शन श्री राहुल माकणीकर सर, एसीपी हिवरे सर यांच्या मार्गदर्शनामध्ये आणि आमच्या मार्गदर्शनामध्ये आमचे तपास पथकाचे एपीआय गीते आणि संपूर्ण तपास पथक यांनी ही कारवाई केलेली आहे आणि अत्यंत सिने स्टाईलने शिताफीने त्या आरोपीचा गाडीचा 1.5 ते 2 तास पाठलाग करून आम्ही त्याला ताब्यात घेऊन त्याच्या विरुद्ध योग्य ती कायदेशीर कारवाई केलेली आहे। तर हे आम्ही नागरिकांना आवाहन करतो की अशा प्रकारे कोणी लोकसेवकाचे, गव्हर्नमेंट सर्वंटचे बनावट ओळखपत्र धारण करून किंवा कोणते काम करून घेण्याचा प्रयत्न करताना आपल्याला आढळला तर त्याबद्दलची थोडी खात्री करावी, त्यानंतरच पुढे व्यवहार करावा आणि जसा कोणी आढळला त्याची तात्काळ माहिती आपण जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये किंवा आपल्या जवळच्या ओळखीच्या पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना त्याची माहिती द्यावी, जेणेकरून असे बनावट आयडेंटिटी धारण करून तोतेगिरी किंवा ठगवणूक करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध आपल्याला योग्य ती कायदेशीर कारवाई करता येईल।